श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 303। वसिष्ठ पुढे म्हणाले, नियतीच्या प्रेरणेमुळे आणि आत्म्याच्या सान्निध्यामुळे सर्गादिकांचे कर्तृत्व आत्म्याकडे येते असे मानले तरी सृज्य पदार्थांविषयी अभिमान बाळगून त्यांच्याबद्दल खेद करणे खचितच योग्य नव्हे। भाव अभाव दशा हेच जिचे स्वरूप आहे अशी नियती जरी प्रौढ, दीर्घ आणि स्थिर दिसत असली तरी ती तत्वदृष्ट्या मिथ्याच सिद्ध होते। अनादी आणि अनंत अशा काळाचा 100 वर्षे हा अगदी अत्यल्प भाग आहे। अशा स्थितीत निराकार आत्म्याने मानवी शरीराशी तादात्म्य करून त्याच्या मागे 100 वर्षे धावत सुटावे हे असंभव वाटते। जगातील सर्व भाव स्थिर आहेत असे मानले तरीही त्यांच्या ठिकाणी आसक्त होणे योग्य वा युक्त नाही। कारण सारेच जर नित्य आहे तर त्यातील कशाचे ग्रहण करायचे आणि त्याग तरी कशाचा करायचा। जड आणि चेतन यांचा संयोग दुरापास्त असल्यामुळे जड विषयांचे ठिकाणी आस्था ठेवणे अयोग्य आहे आणि म्हणून जगतभाव अस्थिर असतील तर त्यांच्याविषयी आस्था बाळगणे अगदीच अप्रशस्त होय। आत्मा जगत स्वभाव आहे म्हणजे त्याला उत्पत्ती आणि नाश आहे असे मानणे हाच आस्थाबंध होय। म्हणून जग स्थिर असो वा अस्थिर असो त्याविषयी आस्था बाळगणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे। आत्मा सर्व करता असून काहीच न करता उदासीन वा अकर्ता असतो। सूर्याच्या प्रकाशात सर्व लोक आपापले व्यवहार करीत असल्याने त्या व्यवहारांचे कर्तृत्व एका दृष्टीने सूर्याकडेच येते, परंतु वस्तुतः सूर्य त्यातील काहीच करत नाही। त्याप्रमाणे आत्म्याकडे सर्व कर्तृत्व येत असूनही तो काहीच करत नाही। सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो, परंतु वास्तविक तो तसे भ्रमण करीत नाही। त्याप्रमाणेच आत्माही कोठेच व कधीही जात वा येत नाही। दिवसा होणाऱ्या व्यवहारांचे निमित्त मात्र कर्तृत्व सूर्याकडे असले तरी खरे कर्तृत्व लोकांकडेच जाते। परंतु जग हे काही लोकांनी निर्माण केलेले नाही। जगाचे कर्तृत्व लोकांकडे असणे शक्य नाही। मग जगाचे कर्तृत्व आहे तरी कोणाकडे? नदीमधील पाषाण व जल हे दोन्ही उदासीनच असतात। प्रवाहाला अडथळा करून भोवरे निर्माण करावे म्हणून पाषाण तेथे बसलेले नसतात किंवा पाषाणांना टक्कर देऊन भोवरे उत्पन्न करावे म्हणून पाणी उंचावरून खोलगट प्रदेशाकडे वाहत नसते। परंतु उभयतांची गाठ पडली म्हणजे प्रवाहाची समता नष्ट होऊन आवर्त वा भोवरे उत्पन्न होतात। त्याचप्रमाणे आत्मा आणि माया यांच्या संयोगाने हे जगदरूपी कार्य कसे तरी उत्पन्न झालेले दिसत आहे। भोवऱ्यांचे कर्तृत्व जसे वस्तुतः पाषाण वा जल यांच्याकडे नाही, त्याचप्रमाणे जगताचे कर्तृत्व एकट्या ब्रह्माकडे किंवा मायेकडे नाही। राघवा, अशा दृष्टीने तू विचार केलास म्हणजे या जगातील एकाही पदार्थाविषयी आस्था बाळगण्यात अर्थ नाही हे तुझ्या ध्यानात येईल। स्वप्नामधील वस्तूविषयी कोणी आस्था ठेवीत नाही किंवा अकस्मात आलेला परका मनुष्य मैत्री करण्यास योग्य ठरत नाही। त्याप्रमाणे भ्रमापासून उद्भवलेले हे जगज्जाल आस्थेला पात्र नाही। जगाच्या स्थितीसंबंधी आस्था धरणे म्हणजे मृगजळापासून जळाची आशा करणे होय। स्वप्नातील पदार्थांकडे तू ज्या दृष्टीने पाहतोस त्याच दृष्टीने तू जगाकडे पहा। रामा, जगातील वस्तूंच्या बाह्य सौंदर्याने भुलून न जाता त्यांचे चिंतन सोडून दे। कर्तृत्व व अकर्तृत्व वा नैष्कर्म्य यांची इच्छा त्याग करून तू व्यवहार करू लागलास म्हणजे नियती केवळ आत्मसान्निध्याने विकास पावत असल्याचे तुझ्या ध्यानात येईल।
दीपाच्या सान्निध्याने जसे पदार्थ प्रकाशित होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या सान्निध्यामुळे हे त्रैलोक्य आपोआप स्फुरण पावते. सूर्याला लोकव्यवहाराची अजिबात इच्छा नसते. तो निरिच्छ असतो. परंतु आकाशात सूर्योदय होताच लोक आपापले व्यवहार करू लागतात. त्याचप्रमाणे परमात्मा निरिच्छ असला तरी त्याच्या केवळ सत्तेने जगतांचा समूह उद्भवतो. म्हणून रामा, आत्म्यामध्ये कर्तृत्वही आहे आणि अकर्तृत्वही आहे. ज्याच्या योगाने आपले कल्याण होईल अशी तुझी भावना असेल त्याचा आश्रय करून तू आत्म्यामध्ये स्थिर हो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.